तर बोलत असतानाच अभिजित दिपकेंवर शाईफेक झालेली आहे आणि ज्या महिलेने ही शाईफेक केली आहे त्या महिलेला ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर अभिजित दिपकेंनी मोठा आरोप केलेला आहे। काही लोकांना, काही गुंडांना या आंदोलनामध्ये घुसवलं जातं असं त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं काय सुरू आहे जंतर मंतरवर? जंतर मंतरवर प्रचंड गोंधळ झालेला आहे, कारण अभिजित दिपकेंनी जाहीर केलं की मी सोनम वांगचुक यांच्या शेजारी उपोषणाला बसणार आहे आणि सोनम वांगचुक यांची गादी तिथे रिकामी ठेवण्यात आली। तिथे फोटो लावला सोनम वांगचुक यांचा आणि शेजारी अभिजित दिपकेंनी गादी लावली होती। पण नंतर त्यांनी जाहीर केलं की मी लोकांमध्ये जाऊन बसणार आणि त्यांनी व्यासपीठ सोडून, त्यांचा मंच सोडून, स्टेज सोडून ते खाली आले आणि लोकांमध्ये येऊन बसले। लोकांमध्ये बसल्यानंतर मात्र सकाळपासून अनेक वेळ बराच कालावधी अभिजित दिपके हे लोकांमध्ये होते आणि त्या दरम्यानच आता अमित ठाकरे तिथे येऊन गेले। त्यानंतर जनसुराज पक्षाचे एक नेते तिकडे येऊन गेले आणि हे सगळेजण अभिजित दिपकेंची भेट घेत होते। आता अगदी काही क्षणामध्ये एका महिलेने शाई फेकण्याचा प्रयत्न अभिजित दिपकेंवर केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्याचे परिणाम कदाचित असे होऊ शकतील की पोलीस पुन्हा अभिजित दिपकेंना सांगू शकतात की तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी म्हणून वरती जो त्यांचा एक कॉर्डन ऑफ केलेला एरिया आहे स्टेज जवळचा, तिथेच जा आणि तुम्ही स्टेजवरच जाऊन बसा। कारण बरोबर अचानकपणे जे अभिजित दिपके हे उपोषणाला बसले होते, ते अभिजित दिपके स्टेज सोडून खाली का आले या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत कळलेलं नाहीये। त्यामुळे अभिजित दिपके बरोबर खाली येतात आणि त्यानंतर काही कालावधीत अभिजित दिपकेंवरती शाई फेकण्याचा प्रयत्न होतो। हॅलो सोमेश, बोला, तुमचा आवाज पोहोचतोय। अभिजित दिपकेंवरती शाई फेकण्याचा प्रयत्न होतो। हे खूपच सगळ्यांसाठी ही धक्कादायक अशी घटना आहे आणि त्यामुळे अभिजित दिपके समर्थक हे सध्या एकूणच या शाईफेकीनंतर अभिजित दिपकेंचे सगळे समर्थक, सगळे कार्यकर्ते उपस्थित हे कमालीचे आक्रमक झाल्याचं दिसतंय। आपण पाहतोय जंतर मंतरवरची गोंधळाची दृश्य। अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे आणि एका महिलेनेही शाईफेक केल्याचं समजतंय आणि आता या महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा आपण सोमेशकडे जाऊया। सोमेश, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर ही महिला नेमकी कोण होती आणि ज्या प्रकारे अभिजित दिपके यांनी आरोप केलेला आहे तर तो आरोप नेमका का होतोय? नाही, अभिजित दिपकेंचा आरोप असा आहे की आमच्या आंदोलनामध्ये 500 रुपये देऊन लोक घुसवली जात आहेत आणि आमचं आंदोलन हे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण दुसऱ्या बाजूला आपल्याला योगायोगाने हे देखील लक्षात घ्यावं लागेल की गेले काही दिवस सलग तिथे हे आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन सुरू असताना त्या स्टेज जवळ कुणी जायचं याबाबतचं पूर्ण नियंत्रण हे कॉक्रोच जनता पार्टीची जी त्यांची कोर टीम आहे त्यांच्याकडे होतं। कारण जे प्रमुख नेते येत होते ते स्टेजवर जात होते, सोनम वांगचुक यांना भेटत होते, माध्यमांना सुद्धा, माध्यमातील पत्रकारांना सुद्धा त्या स्टेजच्या जवळ जायला कुठल्याही प्रकारची सर्व प्रकारची बंदी घालण्यात आलेली होती। सर्व प्रकारचे निर्बंध होते, कोणालाही थेट स्टेज पर्यंत जाता येत नव्हतं, जाण्याची एंट्री दिली जात नव्हती। आणि असं असताना आज सकाळी अभिजित दिपकेंनी हे जाहीर केलं की मी आता सोनम वांगचुक यांच्या शेजारी उपोषणाला बसणार आहे आणि सोनम वांगचुक यांची गादी, ज्या गादीवर सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं, ती गादी जशीच्या तशी ठेवून तिथे फोटो लावण्यात आला आणि शेजारी अभिजित दिपकेंनी आपली गादी लावली आणि त्या ठिकाणी त्यांनी उपोषणाची घोषणा केली, आमरण उपोषणाची घोषणा केली। पण नंतर अचानक अभिजित दिपकेंनी जाहीर केलं की मी खाली जाऊन लोकांमध्ये जाऊन बसणार, कारण स्टेजची जागा ही सोनम वांगचुक यांची आहे असं अभिजित दिपकेंना सांगायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी सोनम वांगचुक यांची जागा स्टेजवर असल्यामुळे तेच या आंदोलनाचे एक प्रकारे अप्रत्यक्ष चेहरा आणि नेतृत्व आहेत असं कदाचित अभिजित दिपकेंना सुचवायचं आहे का, आणि म्हणून मग ते लोकांमध्ये येऊन बसले। लोकांमध्ये आल्यानंतर अमित ठाकरे हे त्यांना भेटायला आले होते, त्यांनाही लोकांमध्येच त्यांना भेटावं लागलं। त्यानंतर आणखीन काही संघटनांचे, पक्षांचे प्रतिनिधी तिथे आले होते, त्यांनी अभिजित दिपकेंची लोकांमध्येच भेट घेतली। पण त्यानंतर चमत्कारिकरित्या किंवा एक योगायोग म्हणून हीच वेळ साधत एका महिलेने अभिजित दिपकेंवर शाईफेक केलेली आहे। आता जेव्हा लोक तिथे पोहोचतायत त्यावेळी पोलीस सर्वांची तपासणी करतायत। कुणालाही जंतर मंतरवर जात असताना अगदी खिशामध्ये चावी असेल, मोबाईल असेल तरी सुद्धा तो हातामध्ये काढून घेऊन मग पोलीस मेटल डिटेक्टर फिरवून त्यांची एकूण तपास करून आतमध्ये लोकांना सोडतायत। त्यामुळे शाईची बाटली कुणीतरी बाहेरून घेऊन जाणं एवढ्या सहजासहजी शक्य नाहीये, कारण सर्वसामान्यांची, कशाला माध्यमांची सुद्धा, जे माध्यमातील पत्रकार आहेत
त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड असू दे किंवा त्यांच्या हातामध्ये माईक असला तरी सुद्धा प्रत्येक पत्रकारांच्या सुद्धा खिशापासून बॅगेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा तपास करूनच फ्रिस्किंग करूनच आतमध्ये सोडलं जाते. त्यामुळे शाईची बाटली आतमध्ये कोणीतरी घेऊन गेलं आणि ती लक्षात आली नाही का पोलिसांच्या किंवा सुरक्षा यंत्रणांचा, हा एक प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे की अभिजित दिपके यांच्या आजूबाजूला त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर टीमचेच सगळे कार्यकर्ते आहेत आणि विशेषत्वाने त्यांना कुणी भेटायचं, त्यांच्यापर्यंत कुणी जवळ जायचं, त्यांच्यासोबत कुणी फोटो काढायचे, या सगळ्यावरती कॉक्रोच जनता पार्टी म्हणून त्यांनी जे एक आंदोलन उभं केलंय त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कोर टीमचं प्रचंड लक्ष आहे, प्रचंड नियंत्रण आहे. मग अशा सगळ्या पार्श्वभूमीमध्ये सुद्धा अशा वातावरणात ही शाहीपैकीची दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामुळे आता जंतर मंतरवरील आंदोलन आक्रमक झालेत असं कळतंय. आता कदाचित शक्यता आहे की पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा त्यांना विनंती करू शकतील किंवा विनंती करतील की तुम्ही आता पुन्हा एकदा स्टेजवरतीच बसावं आणि स्टेजच्या नक्कीच सोमेश, जोरदार गोंधळ सध्या जंतर मंतरवर सुरू आहे. या सगळ्या घटनांचे सगळे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.